नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक नांदेड पूर्ण रस्त्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं चक्काजाम आंदोलन। सरकारने कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावा, बोगस बियाणं खतं विकणाऱ्या कंपन्या आणि दुकानदारावर कडक कारवाई करावी, बोगसगिरी बंद करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नांदेड पूर्णा रोड वरती तळणी फाटा येथे चक्काजाम आंदोलन केलंय। मागण्या मान्य करा अन्यथा शासकीय कार्यालय बंद करू असा इशारा यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। काय परिस्थिती चालू आहे ते सगळ्यांनाच माहित आहे। आज आमदाराचा रेट 50 कोटी ठरलेला आहे, खासदाराचा 100 कोटी ठरलेला आहे, पण शेतकऱ्याच्या मालाचा रेटच ठरलेला नाही। कारण या शेतकऱ्याला सरकारनं एकदम असं घायल करून सोडलेलं आहे। आज परिस्थिती अशी तयार झालेली आहे, सर्वच बाजूने शेतकऱ्याला एक खत बियाणं बोगसगिरी झालेली आहे आणि कर्जमाफी अटीच अटी आहेत। काल 2 अटी काहीतरी रद्द केल्यात, पण अजून अटी बऱ्याच काही आहेत। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून बरंच वंचित राहणार आहे। आणि जे गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ झालता, आम्ही गेल्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं की नंतर आम्हाला विम्याची आशा होती, पण अर्धवटच विमा आलेला आहे, संपूर्ण विमा सुद्धा आलेला नाही। त्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय। फक्त आज नुसतं रस्त्यावर उतरलाय, इथून पुढचा लढा आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या, विमा खात्यावर नाही पडला, सरसकट कर्जमाफीच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर इथून पुढे आम्ही नांदेड जिल्ह्यातील एकही कार्यालय चालू राहू देणार नाहीत। कलेक्टर ऑफिस पासून ते संपूर्ण कार्यालय आम्ही बंद पाडू, हा शेतकऱ्यांचा इशारा राहील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही हे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। कारण ह्या सरकारनं निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कोरा 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 म्हणजे एवढा वेळ म्हणजे घसा ओरडून हे केलं की कोरा कोरा कोरा, पण फक्त ती घोषणाच विरली। आणि त्यांनी ज्या अटी शर्ती लावल्या त्या अटी शर्तीमध्ये 5% सुद्धा शेतकरी बसत नाहीत। मी काल आमच्या लिमगावला सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये टोटल सोसायटीमध्ये फक्त 5 सदस्य त्याच्यामध्ये इलिजिबल झाले। म्हणजे किती झाले? म्हणजे 2% सुद्धा नाही। म्हणजे अटी शर्ती एवढ्या लावल्या की ह्या अटी शर्ती आम्हाला मान्य नाहीत। कारण का की जो सरसकट कर्जमाफी हाच त्याचा पर्याय आहे। कारण कॉस्ट ऑफ इनपुट जे आहेत, खताच्या किमती 5-6 वाढल्या, औषधाच्या वाढल्या, डिझेल वाढलं, मजुराचा खर्च वाढला आणि शासनानं याच शासनानं जे MSP केलं त्या MSP ला कुठंच प्रोटेक्शन नाही, कुठंच हे नाही त्यासाठी। आणि हे जे शासनानं म्हणजे आम्हाला कर्जमाफी आम्ही का म्हणत नाही, ही कर्जमुक्ती आहे। कारण का की हे या सरकारचं पाप आहे। आमचं जे कर्ज आहे ना ते शेतकऱ्याचं पाप आहे। कारण आम्हाला किमती मिळत नाहीत, त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी आहे आणि आत्महत्येचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे। आणि आज दुष्काळी परिस्थिती आहे। आज 10 जुलै आहे, आणखी 100 मिलीमीटर सुद्धा पाऊस झालेला नाही, पेरण्या 1 महिना लांबलेल्या आहेत आणि कुठलाही आमदार खासदार याच्यावर बोलायला तयार नाही। आता ते त्यांच्या तर कशात म्हणजे त्यावेळेस होते कुठं त्या गुवाहाटीला, आणि आता तर त्याच्यावर मोठे म्हणजे स्कॅम चालू आहेत। म्हणजे त्याच्यात मग शेतकऱ्याच्या विषयावर कुठलाही म्हणजे आमदार खासदार पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये बोलायला तयार नाही। त्यासाठी आम्ही हे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ही तर एक झाकी आहे, याच्यानंतर आम्ही पुढची आंदोलन आणखी तीव्रपणे करू आहे।